नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर 40 साईज कटोरी ब्लाऊजची कटिंग पेपर कटिंग मी दाखवत आहे तुम्हाला. चला तर मग आता ही उंची आहे 14.5, तर मी इथे 1 इंच घेतलेली आहे. असे 15.5 झाली. आता मी दोन्ही बाजूने 15.5 करून अशी रेषा आखून घेते. आता शोल्डरसाठी 6 घेतलं आणि गळा रुंदी 2.5 आणि अर्धा शोल्डर 10.5. आता शोल्डरसाठी मी 6 उंची पण 6 घेतली आणि गळा उंची पण 6च घेतली. आता ते रेषा आखून घेऊ आपण आणि छातीचं माप टाकून घेऊ. 10 चौथा भाग 40चा चौथा भाग 10 आहे, तर त्यात अर्धा इंच ॲड केलं 10.5. अशा पद्धतीनं घेतलं मी. तर मुंड्याला आकार देण्यासाठी समोरील भागासाठी 1 इंच आणि पाठीमागच्यासाठी 1.5 इंच अशा पद्धतीनं घेतलेला आहे मुंड्याचा आकार खोली काढण्यासाठी. आता मी मुंड्याचा आकार दिलेला आहे. समोरचा गोल आकार देऊन घेऊ गळ्याचा आपण. आता क्रॉसपट्टी काढण्यासाठी पट्टी 4x3 असं घेतले आणि त्याला अशा पद्धतीनं तिरकस रेषा मारून घेते. आणि कटोरीची 6 घेतलेली मी आणि 2.25 मुंड्यापासून खाली 2.25 मार्किंग करून कटोरीचा आकार देऊन घेते. आता मी हे शिल्लकचं जे पेपर आहे ते कट करून घेते आणि 1 इंच शिलाईसाठी घेऊन ते पण कट करून घेते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण 40 साईज कटोरी ब्लाऊजची कटिंग करू शकता. आता दोन्ही भाग वेगवेगळे करून मी पाठीमागच्या गळ्याचे उंची काढून ते कट करून घेते. मला गोलच गळा ठेवायचा आहे, त्यामुळं मी अशा गोल आकार देऊन कट करून घेते. आता हे झाले पाठीमागचा भाग. आता समोरील भाग आपण कट करू. क्रॉसपट्टी कट करून घेते आणि समोरील गळाही कट करून घेते. आता हे मुंड्याचं राहिलं तर आपल्याला आकार कट करण्याचा समोरचा, आता ते पण कट करून घेते मी. आणि कटोरी कट केल्याच्या नंतर आपल्याला कटोरी कशी वाढवायची ती दाखवते मी तुम्हाला. दुसरा पेपर घेतला आणि त्याच्यावर ही कटोरी ठेवून त्याच्यावरती पेनाने मार्किंग करून घेतली आणि 1.5 इंच दोन्ही बाजूला घेऊन नंतर खाली पण 1.5 इंच घेतलं आणि त्याला अशा पद्धतीनं मी त्याचं कटोरी तयार करून घेता. या 1.25 इंच शिलाईसाठी आपल्याला घ्यायचे दोन्ही बाजूनी आणि ते जोडून घ्यायचे. आता ती कट करून घेऊ आपण. आता कटोरीचा आकार अशा पद्धतीनं आलेला आहे. आता बाई कट करून घेऊ. तर बाई कट करायची आहे तर 7 इंचाची बाई माझी 7 इंच घेतलेलं आहे मी. त्यासाठी 2.5 इंच कमी घेतलं खाली आणि अशी रेषा आखून घेतली आणि 1 इंच शिलाईसाठी घेऊन अशा पद्धतीनं मी स्केलना मार्किंग करून घेते. समोरचा हाफदंड घेर आहे 6.5 आणि 1 इंच 7.5 अशा पद्धतीनं घेतलं आणि त्याला आकार देऊन घेते. त्याचं आता बाईचा आकार देऊन ते कट करून घेते.
तर मैत्रिणी, तुम्हाला माझी सांगण्याची पद्धत आवडत असेल तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा. समोरचा मच्छी आकार देऊन ते पण कट करून घेऊ. असा टेप ठेवू मध्यभागी आपण पेनाने मार्किंग करून त्याचा मच्छी आकार देऊन घेऊ. अशा पद्धतीनं मी हे कट करून घेतलेले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. हे आहे